स्वागत आहे सर्वांचे आपल्या मॅथ्स पंढरी या यूट्यूब चॅनलमध्ये। नवी मुंबई या ठिकाणी आज जो पोलीस भरतीचा पेपर पार पडला त्याचं पेपर विश्लेषण आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे। पण तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला मात्र नक्की क्लिक करा, जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला लगेच प्राप्त होतील। तर चला अधिक वेळ न दवडता आपण सुरुवात करूया। हे पहिलं एक्झाम्पल काय विचारलं होतं पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट ओळखा। पहा ए बी बी डी डी एच आय एफ इथे क्वेश्चन मार्क आणि सी एच डी आपल्याला दिलेला आहे। ए बी सी डी लेटर जे आहेत ना त्यावर डिपेंड असणारा पहिलाच क्वेश्चन। पहा या ठिकाणी मी नंबरिंग केलेलं आहे, A to I पर्यंतचे लेटर्स आपल्याला आवश्यक होते, 1 to 9 नंबर्स मी दिलेले आहेत। पहा यातला ए बी जो आहे ना ए बी म्हणजे पहा A मीन्स 1 B मीन्स 2 म्हणजे ए बी ची व्हॅल्यू आली 12 म्हणजे ए बी बरोबर 12, बी डी बरोबर 24, DH बरोबर 48, IF बरोबर 96। हे जे प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणची संख्या आपल्याला शोधायची आणि CHD बरोबर आला 384। आपण जर वरच्या संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं पहा 12 दुने 24, 24 दुने 48, 48 दुने 96, 96 दुने होतील 112 आणि 112 दुने 96 दुने 192 आणि 192 दुने 384। तर मग 192 ला कोणतं लेटर येईल पहा, 1 ला काय येईल, 1 ला येईल ए, 9 ला येईल आय ए आय आणि 2 ला येईल बी ए आय बी। पर्याय क्रमांक 3 सी उत्तर असेल आपलं। त्यानंतर पहा दुसरा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा। पहा इथे पण एक प्रश्नचिन्ह आलाय, शेवटी आलेला आहे प्रश्नचिन्ह NBOAQERDTHUG। थोडं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येतं आपल्या पहा ए बी सी सोडलाय, डी ई एफ सोडलाय, इथे सोडला सी, इथे सोडला एफ, पुन्हा जी एच आता आपल्याला आय सोडायचा आणि जे के येईल पहा जे के म्हणजे पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला उत्तर मिळून जाते। पर्याय क्रमांक ए मध्येच, अलीकडचं लेटर चेक करायची पण गरज नाही। चला नेक्स्ट पहा, खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे, अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा। पहा MNAZ पहा इथे दिलाय मी तुम्हाला MNAZ आणि LOBY यातला आपण संबंध शोधून काढूया। पहा हा संबंध काय आहे ते आपण पाहणार आहोत। पहा LM म्हणजे एम च्या पूर्वी एल लेटर आले, पहिलं लेटर म्हणजे एम च्या पूर्वी एल म्हणजेच एल च्या नंतर एम, हे पहा L to M, तसं J to K इकडे काय येईल के येईल पहा। नंतर एन च्या नंतर येतो ओ, एबीसीडी मध्ये एन च्या नंतर ओ येतो, मग तसं क्यू च्या पूर्वी पी येईल, पी च्या नंतर येईल क्यू, हे लक्षात घ्या। के पी आपला पहिला ऑप्शन आला के पी। पहा हे पहा पर्याय क्रमांक 4 मध्येच लगेच आपल्याला के पी मिळून गेला, पुढे चेक करायची पण गरज नाही। के पी सी एक्स येईल पहा, नंतर ए च्या नंतर बी येतो, वाय च्या नंतर झेड येतो, त्याप्रमाणे पुढे आपल्याला CX मिळून जाईल। पहा एक्झाम्पल नंबर 4 पाहूया आपण। प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा। पहा इथे डी आहे वरती, डी हा 4 नंबरला येईल, मी 4 लिहिला वरती, ए 1, एफ आणि 6 येईल पहा। तर आता या ठिकाणी पहा 1 आणि 6 याला जर आपण 16 कन्सिडर केलं तर 4 चा वर्ग आला 16, G7 D4 1 9 हे झाले 49, 7 चा वर्ग 49, तसं H आला 8 ए आला 1 पहा H8 ए आला 1 81 झाली, 81 9 चा वर्ग आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येईल 9 म्हणजेच कोण आय, म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी आय। तर पुढचं एक्झाम्पल पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य गट शोधा। आता पहा इथपर्यंत एक सिरीज आहे, इथपर्यंत एक आहे, इथपर्यंत एक सिरीज आहे, त्यानंतर ह्या चौघांची एक आहे आणि इथे सुरुवातीलाच प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। पहा ही सिरीज आपल्याला इथे या सिरीज मधला हे जे काही पद आहे ना हे पूर्ण दिले आपल्याला, 2 त्रिकोण चौकोन त्रिकोण, तसं या ठिकाणी काय येईल पहा 2 त्रिकोण चौकोन त्रिकोण, इथे सुरुवातीला त्रिकोण येईल पहा, म्हणजे हा पहिला पर्याय इथं गेला आपला, या ठिकाणी सुरुवातीला त्रिकोण या 3 पर्यायांच्या मध्ये आहे। आता पुढे पहा 2 चौकोन त्रिकोण चौकोन येईल या ठिकाणी,
त्रिकोणाच्या नंतर आपल्याला चौकोन पाहिजे. इथे त्रिकोणाच्या नंतर चौकोन नाही, हाही पर्याय गेला आपला. आता दोघांमधून एक आन्सर येईल पहा. दोन त्रिकोण चौकोन त्रिकोण, सुरुवातीला त्रिकोण घेतला, पुढे दोन चौकोन त्रिकोण चौकोन, नंतर चौकोन पाहिजे, आणि नंतर पुढे पहा दोन चौकोन त्रिकोण चौकोन, आता चौकोन पाहिजे, इथे नाहीये, इथे चौकोन आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी उत्तर येईल आपलं, त्रिकोण चौकोन चौकोन. आता खालचं उदाहरण पहा. खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्या ओळखा. पहा इथे संख्या अंक दिसत नसेल तर मी खाली लिहिलेत. ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्या लक्षात येईल. ऑब्झर्वेशनची गरज आहे. पहा 2 6, 6 18, 18 54 आणि 54 162, हे लक्षात घ्या. तो सिक्वेन्स आपल्याला पुढे आता 3च्या बाबतीत पाहायला मिळेल. पहा 3 त्रिक 9, आता इथे 9 पाहिजे होता. आपल्याला काय करायची, यातली विसंगत संख्या ओळखायची. विसंगत कोणती, आपल्याला या सिक्वेन्स मध्ये जी संख्या बसत नाही ती ओळखायची. 3 त्रिक 9, इथे 9 पाहिजे होता. पहा 9 त्रिक 27 आला, बरोबर. 27 त्रिक 81 आला, म्हणजे विसंगत संख्या कोणती आली, 10. पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक सी, सी उत्तर असेल आपलं. पहा चला पुढचं एक्झाम्पल घेऊया. एका सांकेतिक भाषेत 264 ही संख्या 498 अशी लिहितात. पहा 498 आणि 264, यातला डिफरन्स जर आपण विचारात घेतला ना तर किती येतो पहा, 4 3 2, 234. तर सांकेतिक भाषेत 363 ही संख्या कशी लिहिणार, 363 संख्या आपण कशी लिहू शकतो. म्हणजेच काय झाले की 264 मध्ये जर आपण 234 मिळवले ना तर ही संख्या मिळते. तसं या संख्येमध्ये सुद्धा आपण काय करूया, 234 मिळवूया. किती आले पहा, 7 9 5, 597 आले. पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी, 597 उत्तर येईल. आता इथे पहा 11 6 17 आले, 7 8 15 आले, 17 मधून 15 गेले, आले 2. ऑब्झर्वेशनची गरज असते. पहा 7 4 11 आले, 3 2 5, 11तून 5 गेले, आले 6. तसं या ठिकाणी पहा 9 5 14, 8 1 9, 14 मधून 9 गेले, आले 5. पर्याय क्रमांक सी 5 हे आपलं उत्तर असेल. पहा नेक्स्ट. एका घनाची, इथे घन दिलेत, डाईस पृष्ठ ही 3 वेगवेगळ्या स्थितीमध्ये कशी दिसतील हे खाली दाखवले आहे. तर 1 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, 1 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. पहा इथे 1 दिलेला आहे. पुन्हा एकदा हे सगळे ऑब्झर्वेशनवर डिपेंड एक्झाम्पल होते. पहा आपण जर डाईसचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येईल. पहा हे 2 3 सेम आहे. 2 डाईस वरचे हे जे 2 पृष्ठावरील नंबर जर सेम असतील तर ह्या 1 च्या अपोजिटला काय येईल, 4 येईल. पर्याय क्रमांक ए 4 हे उत्तर असेल आपले. आता खाली पहा, खालील आकृतीमध्ये किती चौरस आहेत, नंबरिंग करावं लागेल. 1 2 3, 1 2 3. पहा 1 ही ट्रिक आपल्याला माहिती पाहिजे. 2 दुने 4 आणि 3 त्रिक 9, 9 1 10 4 14 उत्तर येईल. पहा आपलं पर्याय क्रमांक बी उत्तर येईल, 14. तर नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. रश्मी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघींच्या वयांची बेरीज 49 वर्ष असल्यास रश्मीच्या आईचे वय किती. पहा काम फार सोपं आहे. काय करायचंय आपल्याला, वयांची बेरीज किती, 49. आता रश्मी जी आहे तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे, दोघी मधला फरक 27 आहे. हा फरक यातून वजा करा. पहा 9 मधून 7 गेले 2, 4 तून 2 गेले 2, 22. आता हे 22 चे आपण 2 समान भाग केले, आले 11 11. आता यामध्ये काय करायचंय, यामध्ये हा 27 मिळवा, आले 38. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल आपलं, 38. हेच उदाहरण समीकरण तयार करून पण आपल्याला सोडवता येतं. रश्मीला x मानला आपण, रश्मीचं वय x वर्ष मानलं आणि तिच्या आईचं वय आपण मानूया y वर्ष. आता दोघींच्या वयामधला फरक जो आहे ना तो 27 आहे.
म्हणजे रश्मी लहान आहे आईपेक्षा 27 वर्षांनी. y मायनस एक्स इज इक्वल टू 27 हे पहिलं इक्वेशन तयार होईल. याप्रमाणे दुसरं करू शकता. दोघींच्या वयांची बेरीज 49 म्हणजे y प्लस एक्स इज इक्वल टू 49 म्हणजेच y अधिक एक्स बरोबर 49. दोन समीकरणं सोडवली ना तर आपल्याला एक्स आणि वायच्या बरोबर किमती मिळून जातात. आणि मग पुढे त्यावरून आपल्याला रश्मीच्या आईचं वय किती म्हणजेच वायची व्हॅल्यू आपल्याला मिळू शकते. दोन समीकरणांची फक्त बेरीज करायची, बाकी काही नाही. म्हणजे मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल होईल. 2y इज इक्वल टू पुढे काय असेल ते नंबर मिळेल त्याला या बेरजीला 2 ने भागलं काही आपल्याला उत्तर मिळून जाईल 38. मला असं वाटतं यांची बेरीज 76 येईल. पहा 76 भागिले 2 केलं काही 38 आपल्याला उत्तर मिळून जाईल. चला आपण एक खालचा एक्झाम्पल पाहूया. पंकज घराकडे तोंड करून उभा होता. पहिली एक फिगर काढली होती मी, ती पण गेली काय हरकत नाही, आपण परत काढूया. पंकज घराकडे तोंड करून उभा होता. पहा हा एक पंकज आहे, तो घराकडे तोंड करून उभा आहे. म्हणजे आपण समजा इथं वरती घर घेतलं पहा, इथे त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. पहा ही उजवी बाजू उत्तर दिशा. तर आपण आधी सगळ्यात दिशा मांडून घेऊया. इकडे जर उत्तर असेल तर इकडे होईल दक्षिण, बरोबर. आता पूर्व पश्चिम कुठे येतील तर उत्तरेच्या उजव्या बाजूला पूर्व दिशा असते. मग उत्तरेची उजवी बाजू कोणती खालची म्हणजे इथे येईल पूर्व. पूर्वच्या विरुद्ध बाजूला येईल पश्चिम. राईट, चारही दिशा मिळाल्या आपल्याला. आपल्याला विचारलंय काय पहा, तो 3 वेळा काटकोनामध्ये डावीकडे वळलाय. तर मग घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? 3 वेळा तो काटकोनात डावीकडे वळलाय, त्याचं तोंड पश्चिमेला आहे. पहा 3 वेळा त्याला काटकोनात वळायचंय, डावीकडे वळायचे. पाही त्याची डावी बाजू, त्याचं तोंड पश्चिमेकडे. एकदा वळाला, नंतर 2दा वळाला, इथपर्यंत येईल आणि तो 3दा वळाला. आता त्याचं तोंड झालं उत्तरेला. तोंड कुठं झालं? उत्तरेला. डावा हात गेला घराकडे, उजवा हात आला पूर्वेला, तोंड उत्तरेला गेले. आपला प्रश्न विचारलाय डावीकडे वळला तर घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? तर आता घर त्याच्या डाव्या बाजूला गेलेले, हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असेल. चला नेक्स्ट. 10 दिवसांपूर्वी शुक्रवार होता. उद्यानंतर 3ऱ्या दिवशी कोणता वार असेल? आधी आपण पहिल्या वाक्याचा विचार करूया. 10 दिवसांपूर्वी शुक्रवार होता. 10 दिवसांपूर्वी, आजपासून 10 दिवसांपूर्वी म्हणजे आजचा दिवस जर त्यात आपण मिळवला तर एकूण झाले 11 दिवस. 11 दिवस झाले एकूण. मग आजचा वार नेमका कोणता? आजचा वार कोणता हे लक्षात घ्या. आजचा जो दिवस आहे ना हा 11वा दिवस आहे, हे लक्षात घ्या. मग 11व्या इथून मागे 11व्या दिवशी शुक्रवार होता. मग शुक्रवार झाले 8. शुक्रवार टू शुक्रवार 8 दिवस झाले मागे. आजचा दिवस आहे 11वा दिवस. मग आज वार कोणता येईल? शुक्रवार ते शुक्रवार 8 झाले. शनिवार, रविवार, सोमवार 9, 10, 11 म्हणजे 11व्या दिवशी आज असेल सोमवार, हे लक्षात घ्या. आता उद्यानंतर 3रा दिवस, उद्या येईल मंगळवार. उद्या येईल मंगळवार. मंगळवारच्या नंतरचा 3रा दिवस बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजे उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक सी शुक्रवार, हे लक्षात घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल. एक घड्याळ 1 तासाला 20 सेकंद मागे पडते. 1 तासाला 20 सेकंद मागे पडते. शनिवारी सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावले. शनिवारी सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावले तर येणाऱ्या सोमवारी 12 वाजता, दुपारच्या 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली जाईल? सोपं आहे, फक्त वाटताना अवघड वाटतं ते. 1 तासाला 20 सेकंद मागे पडते. शनिवारी सकाळी 6 वाजता घड्याळ लावलेला आहे, तर सोमवारपर्यंत यायचंय आपल्याला. रविवारी सकाळी 6 इथून तर इथपर्यंत झाले 24 तास. आता सोमवारकडे यायचंय. सोमवारचे सकाळचे 6 म्हणजे हे 24 वाढले. पण सोमवारी सकाळच्या 6 पर्यंत हे 24 झाले.
पण सोमवारची दुपारची 12ची वेळ जर विचारात घेतली तर सकाळ ते 6 ते दुपारच्या 12 पर्यंत 6 तास वाढले. 24 अधिक 24 अधिक 6 म्हणजे 30 आणि 24 54 आले. हे 54 तासामध्ये एका तासात जर 20 सेकंद, जर 54 तासामध्ये किती घड्याळ पाठीमागे पडलं, पण हे उत्तर सेकंदामध्ये येईल. 54 दून येईल 108, हा वरचा 0 आहे तास असल्या 1080 सेकंदाने घड्याळ मागे पडले. 1080 सेकंदाने. मग याची मिनिट किती झाली तर 1080 भागिले 60 करूया. 60 सेकंदाचा मिनिट होतो. 0 0 कॅन्सल झाला. 6 1 6 4 उरले. 6 8 48. आपण हे मिनिटामध्ये रूपांतर केले सेकंदाच. 60 सेकंदाचा मिनिट होतो, 60 ने भागले म्हणजे 18 मिनिटांनी घड्याळ मागे पडले. म्हणजे जे इथे सोमवारची दुपारची जी 12 आहे ना, 12 वाजले सोमवारी दुपारी, तर तिथून आता 18 मिनिट घड्याळ मागे पडलेला असेल. 12 वाजल्यामधून 12च्या टायमिंग मधून 18 मिनिट आपल्याला कमी करायचे म्हणजे 11 वाजून 42 मिनिट झाले. बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी उत्तर येईल आपलं 11:42. चला नेक्स्ट एक्झाम्पल. एका रांगेत माया मध्यभागी उभी आहे. माया कुठे आहे? मध्यभागी आहे. इथे माया घेऊया आपण. तिच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर ममता उभी आहे. 12व्या क्रमांकावर ममता आहे. माया आणि इथे ममता. इथे घेऊया माया 12व्या क्रमांकावर आहे व तिच्या उजवीकडे 8व्या क्रमांकावर मीना आहे. 8व्या क्रमांकावर मीना आहे. ठीक आहे. इथे मीना घेऊया आपण 8व्या क्रमांकावर. आपला प्रश्न विचारलाय तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली असतील, कमीत कमी किती मुली असतील असा प्रश्न विचारलाय. एक महत्वाचा पॉइंट, माया मध्यभागी आहे. राईट. 12 आणि 8 मध्ये 12 नंबर मोठा आहे म्हणजे इकडे 12 मुली, ही मध्यभागी असल्यानंतर माया मध्यभागी असल्यामुळे मायाच्या उजवीकडे सुद्धा 12 मुली, कमीत कमी 12 मुली पकडाव्या लागतील आपल्याला. बरोबर. म्हणजे 12 आणि 12 24 आणि मध्ये माया, अशा 25 मुली कमीत कमी असतील रांगेमध्ये. पर्याय क्रमांक सी उत्तर असेल पहा आपलं. खाली या आता. चालण्याला पोहणे म्हटले. ठीक आहे, आपण फक्त मॅथचा पार्ट घेतोय. संपूर्ण प्रश्नपत्रिका मी शेवटी टाकणार आहे. आपण फक्त मॅथचं विश्लेषण करतोय. त्याला पुढचा पार्ट घेऊया आपण. क्रिकेट स्पर्धेत 8 देशांच्या 8 संघांनी भाग घेतला होता. प्रत्येक संघाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळलाय. तर स्पर्धेमध्ये एकूण किती सामने खेळले गेले? हस्तांदोलनचं पण एक्झाम्पल अशा प्रकारचं असतं पहा. हे सोडवायचं कसं असतं तर यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. n × n - 1/2. n म्हणजे काय तर एकूण किती सामने या ठिकाणी खेळले गेले. एकूण देश किती होते? 8 देश होते. बरोबर. इथे येईल 8. यांची किंमत 8. n - 1, 8 मधून 1 गेला 7. 8 संघांनी सहभाग घेतला होता त्यामुळे यांची किंमत 8 घेतली आपण. छेद 2. 2 चोक 8, 7 चोक 28 उत्तर येईल पहा. पर्याय क्रमांक बी उत्तर येईल आपलं. आता इथे गटात न बसणारी आकृती ओळखायची आपल्याला. हे ऑब्झर्वेशन वर डिपेंड एक्झाम्पल आहे पहा. पहिली जर फिगर आपण विचारात घेतली ना पहा, ही जी लाईन आहे ना व्हर्टिकल लाईन म्हणजे सेगमेंट म्हणूया, आणि हा एरो, हे दोन्ही वरच्या दिशेला आहेत व्हर्टिकल. आता या फिगर मध्ये पहा ते हॉरिझॉन्टल झाले असे. बरोबर. तिसऱ्या फिगर मध्ये ते डाऊनवर्ड पोझिशनला म्हणजे खालच्या बाजूला यायला पाहिजे होते. तर पहा खालच्या बाजूला येताना हा जो सेगमेंट आहे तो इथे अगोदर पाहिजे होता. बरोबर. फिगर पूर्ण चुकलेली आहे. म्हणजे हा सेगमेंट इकडे आणि नंतर हा सेगमेंट जो आहे ना तो असा उजव्या बाजूला, एरो असा डाव्या बाजूला पाहिजे होता. म्हणजे ही फिगर जी आहे 3 नंबरची फिगर ही गटात न बसणारी आहे. चौथ्या बाजूला पहा इथे वरती, त्यानंतर इथे डाऊनवर्डला आणि इथे अशा पद्धतीने फिगर पाहिजे होती. तर इथे बरोबर आलेली आहे 4 नंबरला. हे लक्षात घ्या. तर फिगर नंबर 3 कुठे येते? ऑप्शन बी मध्ये, गटात न बसणारी. चला नेक्स्ट एक्झाम्पल. या आकृतीची आरशातील प्रतिमा दर्शवणारा पर्याय कोणता? SUN. पुन्हा थोडंसं ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन केलं का लगेच लक्षात येतं. पहा 1 2 3 या 3 ठिकाणी U उलटा दिलेला आहे.
आरशातील प्रतिमेमध्ये यू हा सुलटा असतो बा, यावरूनच लगेच लक्षात येतं आपल्याला. पर्याय क्रमांक सी उत्तर असेल आपलं. ज्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज त्या संख्येच्या दुप्पट असते त्या संख्येला काय म्हणतात? काही नवीन कन्सेप्ट वाटते. त्या संख्येला परिपूर्ण संख्या म्हणतात. मग कोणती संख्या आहे परिपूर्ण संख्या? ह्या संख्यांचं प्रमाण कमी असतं. पहा फॉर एक्झाम्पल मी घेतलं या ठिकाणी 6. पहा 6चे जर आपण विभाजक विचारात घेतले 1, 2, 3. विभाजक म्हणजे काय? ज्या संख्यांनी त्या संख्येला पूर्ण भाग जातो त्याला विभाजक म्हणतात त्या संख्येचे. 4ने भाग जात नाही. आता येईल 6. आता या सगळ्यांची बेरीज करा. 6 आणि 3 9 3 12. पहा 6च्या दुप्पट आले 12. 6च्या दुप्पट आले 12 म्हणजे 6ला म्हणायचं परिपूर्ण संख्या. हे लक्षात घ्या. या संख्यांचं प्रमाण कमी आहे. अजून एक संख्या देतो तुम्हाला मी 28. याचे विभाजक शोधा आणि टॅली करून पहा. चला पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. 78. 32 ते 78 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? आपल्याला समसंख्यांची बेरीज काढायची आहे. त्यासाठी आधी आपल्याला सेरीज तयार करावी लागेल. पहा 32, पुढची संख्या येईल 34, याप्रमाणे शेवटची संख्या असेल आपली 78. आता आपल्याला या ठिकाणी जर अशी सेरीज आली तर आपल्याला एक महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो. तो लक्षात घ्यायचा आहे. कोणता आहे तो फॉर्म्युला? पहा क्रमागत नैसर्गिक संख्या असतील, क्रमागत समसंख्या असतील, क्रमागत विषम संख्या असतील, अशा वेळेला आपण फॉर्म्युला वापरतो. पहा n/2 शॉर्टकट फॉर्म्युला आहे a + l. यातला n म्हणजे काय? एकूण संख्या. तर आधी आपल्याला या सेरीज मधल्या एकूण संख्या काढल्या पाहिजेत. तर 32च्या पूर्वी येतो 30, 78च्या नंतर येतो 80. 30 ते 80 मध्ये एकूण 50 संख्या येतात. 50 मध्ये 25 समसंख्या, 25 विषम संख्या. आपण समसंख्यांची बेरीज घेतलेली आहे. बरोबर, म्हणजे 25 संख्या झाल्या एकूण. किती? 25 समसंख्या झाल्या. परंतु याच्यामध्ये आपण 32 पासून सुरुवात बरोबर केली, पण 80 पर्यंतच्या 25 संख्या पकडल्यात. मग 80 कट करायचं आपल्याला. 25 मधून 1 गेला 24. एकूण संख्या आल्या 24. हे लक्षात घ्या. त्यामुळे n ची किंमत येईल 24/2. आता यातला a म्हणजे पहिली संख्या 32, l म्हणजे शेवटची संख्या 78. हे लक्षात घ्या. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. पहा किती उत्तर येईल. पहा इथे वरती घेऊया आपण. 24/2 येईल 12 गुणिले कंसाला गुणिले असेल 12. 32 आणि 78 80, 80 आणि 30 110. म्हणजे 12 गुणिले 110 करायचे. 12 0 0, 12 1 12, हात चाला 1, 12 12 आणि 13. 1320 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए उत्तर असेल. चला नेक्स्ट एक्झाम्पल. 180 झेंडूची व 270 मोगऱ्याची फुले आहेत. त्यांची सारखीच फुले असणारे हार तयार करायचे आहेत. तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावी? पहा यामध्ये जास्तीत जास्त हा शब्द आहे ना, हा महत्वाचा शब्द आहे. पहा जेव्हा जास्तीत जास्त शब्द येतो ना तेव्हा मसावी काढायचा असतो, आणि जेव्हा कमीत कमी शब्द येतो तेव्हा लसावी काढायचा असतो. पहा इथे तुम्हाला मसावी काढायचा आहे 180 आणि 270चा. हे लक्षात घ्या. मसावी म्हणजे काय हे तोंडी पण काढता येईल आपल्याला पर्यायांच्या आधारे. मसावी म्हणजे या दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. तर पर्यायामध्ये पहा हा एक नंबर आहे 90, की ज्याने या दोन्ही संख्यांना भाग जातो. पहा 0 0 कॅन्सल, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 90. किंवा मसावी काढता येत असेल मसावी पण काढू शकता. खाली या आता. पहा आता इथे तुम्हाला बॉडमासचा रूल वापरायचा, हे लक्षात घ्या. बॉडमास रूल प्रमाणे आपल्याला सोडवावं लागेल. याच्यामध्ये ब्रॅकेट, आता हा स्क्वेअर ब्रॅकेट दिलाय सगळ्यात मोठा, त्याच्या आतमध्ये एक राऊंड ब्रॅकेट आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आधी राऊंड ब्रॅकेटची व्हॅल्यू काढावी लागेल, नंतर पुढे DMAS चा विचार करावा लागेल. हे लक्षात घ्या. तर आधी आपण राऊंड ब्रॅकेटची व्हॅल्यू काढूया. राऊंड ब्रॅकेटमध्ये पुन्हा आपल्याला काय करायचंय, हा रूल वापरायचा आहे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन. तर इथे डिव्हिजन आलेली आहे. पहा 3 5 15, 3 5 15, इथे आले 5. नंतर गुणिले 4, हा गुणाकार परत आधी करावा लागेल. डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला हा गुणाकार आधी करावा लागेल. 5 चोक 20 आले हे. आता त्याच्यानंतर ऍडिशन म्हणजे 20 मध्ये आपल्याला इकडचे 2 मिळवावे लागतील. 20 मध्ये 2 मिळवावे लागतील, झाले 22. आणि शेवटी सबट्रॅक्शन, आणि ह्या 22 मधून हे शेवटचे 15 वजा करायचे. 22 मधून 15 वजा केले, आले 7. हे लक्षात घ्या.
म्हणजे हा जो राऊंड ब्रॅकेट आहे त्याची व्हॅल्यू आली 7, म्हणजे 7 किंमत आली. आता पुढे हा ब्रॅकेट संपला. आता पुढे पुन्हा बॉडमास रूल प्रमाणे डिव्हिजन अधिकाराची 7/7 आला 1 येते लक्षामध्ये. आता पुन्हा ह्या 1 ला 21 ने गुणावं लागेल, हे लक्षात घ्या. 1 ला आपल्याला काय करावं लागेल, 21 ने गुणावं लागेल, कारण डिव्हिजन आणि मल्टिप्लाय नंतर मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे आले 21. आता इकडे या, ह्या 21 मधून हा जो 21 आहे हा मायनस केला आपण, 21 मायनस 21 0. या ठिकाणी ऑप्शन नंबर बी उत्तर येईल आपलं. पुढचं एक्झाम्पल. एका गोदामात काही बाटल्या आहेत. जर 24 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 16 बाटल्या उरतात. पहा, 24 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 16 बाटल्या उरतात. 24 वजा 16 करा, 8 आले. पुढे 30 बाटल्यांचा एक खोका बनवला, 30 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 22 बाटल्या उरतात. 22 त्यातून वजा करा, 8 आले. हे मी मुद्दामून तुम्हाला दाखवतोय, याच्यामध्ये काय सारखेपणा आहे. 36 बाटल्यांचा एक खोका बनवला, पुढे 36 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 28 बाटल्या उरतात. वजा 28 करा, आले 8. असा फरक जर सामान येत असेल पहा, तर गोदामात एकूण बाटल्या किती. तर एक साधी सोपी ट्रिक आहे. याच्या 3 संख्या आहेत. कोणत्या, 24, 30 आणि 36. यांचा लसावी काढा. पहा, बे के बे, बे दुने 4, इथे आले 15, इथे आले 18. आता पुढे 3 ने भाग जाईल. पहा, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 सक 18. पुढे आपण 2 ने भाग देऊया. बे दुने 4, 5 आहे तशीच, बेत्रिक 6. आता पुढे भाग जाणार नाही. बेत्रिक 6 दुने 12 दुने 24 पंचे 120 त्रिक 360 उत्तर आले आपले. म्हणजे या ठिकाणी त्यांचा लसावी आला 360. त्यातून हा समान फरक जो आहे ना 8, यातून तो वजा करायचा, म्हणजे उत्तर आले 352. पर्याय क्रमांक ए उत्तर असेल आपलं. पर्याय क्रमांक ए 352. चला आपण खालचं एक्झाम्पल घेऊया. 82 नंबर. आता इथे पहा, इथे आपला फॉर्म्युला वापरायचा ए चा m वा घात गुणिले ए चा n वा घात बरोबर ए चा m अधिक n वा घात. आता पुढे पहा, पाया समान आहे, गुणाकार आहे 6 5 11, 11तून 3 गेले 8, म्हणजे 3 चा 8वा घात. बाहेर पुन्हा त्याचा m वा घात दिलेला आहे, म्हणजे 3 चा 8m वा घात झाला हा, बरोबर 81 चा घन आहे. 3 चा 8m वा घात 81 चा घन. आता 81 3 चा चौथा घातांक आहे. आता डावीकडे पहा, 3 चा 8m वा घात, उजवीकडे 81 म्हणजे 3 चा चौथा घात आणि त्याचा बाहेर तिसरा घात, म्हणजेच काय 3 चा 8m वा घात बरोबर 3 चा 4 त्रिक 12 वा घात. आपण हा पाया कॅन्सल करूया, म्हणजेच काय किंमत मिळाली आपल्याला, 8m बरोबर 12 मिळाली. आणि म्हणून m बरोबर 8 याला गुणिले 12 ला भागिले होते, 12 भागिले 8 उत्तर येईल. पहा इथे पर्याय क्रमांक डी उत्तर दिले आपल्याला. आता इथे लक्षात घ्या, हेच उत्तर जर अतिसंक्षिप्त रूप जर दिलं तरी उत्तर बदललंही असतं, पण आपल्याला पर्याय काय दिला तो फार महत्वाचा असतो. पहा 4 त्रिक 12, 4 दुने 8, तर पर्याय चेक करायचे असतात. 12/8 उत्तर आले ते पर्यायामध्ये होतं म्हणून ठीक आहे, नाही त्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं. उत्तर येतं 3/2, 3/2 पण उत्तर दिलेलं आहे. पहा हे लक्षात घ्या, 12/8 पण उत्तर येते. 4 ने भाग द्या तर 4 त्रिक 12, 4 दुने 8, 3/2 पण आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळते. मग आता उत्तर कोणतं घ्यायचं, ठीक आहे. पहा आता एक्झाम्पल नंबर 83 हे पाहूया आपण. पहा 5/9. आता काय करूया, ऋण 1 जो आहे तो उजवीकडे घ्या, धन x होईल. ही संख्या इकडे डावीकडे मायनस होईल. पहा इथे पाया समान करून घ्या, म्हणजे छेद समान करून घेऊ आपण. 9 दुने 18, 2 ने गुणावं लागेल. 5 ला पण 2 ने गुणावं लागेल. 10/18 होतील आणि वरती 7/18.
10तून 7 गेले 3, 3/18 आले बरोबर x. उत्तर आलं 3/18. पहा पर्याय क्रमांक किती आला? पर्याय क्रमांक ए उत्तर येईल. पहा आपलं इथं आपण अतिसंक्षिप्त रूप देऊया. पहा 27/162, 27/162. पहा 9 त्रिक 27, 9 एके 9, 16 मधून 9 गेले 7 आले, 7 उरले 72 झाले, 9 8 72, 3/18 उत्तर आलं आपलं. इथं पण उत्तर 3/18 आले म्हणजे पर्याय क्रमांक ए उत्तर येईल आपलं. चला नेक्स्ट एक्झाम्पल. एका वर्गात 40 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. 40 विद्यार्थ्यांचं 20 वर्षे सरासरी. वर्गात 10 विद्यार्थी जास्तीचे आले, सरासरी त्या 10च विद्यार्थ्यांची सरासरी 25 आहे. फक्त 10 विद्यार्थ्यांची सरासरी 25 आहे हे लक्षात घ्या. तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढायचे आपल्याला. तर सरासरी घटक आपला या ठिकाणी चांगला पाहिजे. तर चला आधी आपण एकूण वय काढूया. 40 विद्यार्थ्यांची सरासरी 20 आहे. 40 विद्यार्थ्यांचं एकूण वय किती झालं? एकूण वय 40चं 40 गुणिले 20 झालं 800 वर्ष बरोबर. आता 10 विद्यार्थी जास्तीचे आले पण त्या 10ची सरासरी 25 म्हणजे 25 10 250. 10चं एकूण वय झालं 250. म्हणजे 800 अधिक 250 करावे लागतील. हे झाले 1050 वर्ष. आता आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची सरासरी विचारली. मग सर्वांचं एकूण वय आधी आपल्याला विचारात घ्यावं लागेल. मग सर्वांचं एकूण वय बरोबर, सर्वांचं एकूण वय आपण काढलेलंच आहे 1050. याला कशाने भागावं लागेल? आता एकूण विद्यार्थी संख्येने. मूळचे 40 विद्यार्थी नंतर आले 10, 50 ने भाग द्यावा लागेल. 0 0 कट झाला, 5 ने भाग द्या, 5 2 10 आणि 5 1 5, 21 उत्तर आलं. पहा पर्याय क्रमांक सी उत्तर येईल. आता इथे 85 पहा, उदाहरण क्रमांक 85. 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी करून 12 वस्तूंची खरेदी किंमत 10 आहे. आता पुढे पहा, त्यापैकी 10 वस्तू 12 रुपयांना विकल्या. इथे मिळेल तुम्हाला खरेदी, इथे मिळेल विक्री. तर किती टक्के नफा होईल? नफा काढायचा पण टक्केवारीत काढायचा. नफा झालेला एक्झाम्पल मध्ये. मग चला आधी आपण खरेदीचा विचार करूया, नंतर विक्रीचा करूया. आधी आपण खरेदीचा विचार करूया. पहा वस्तू जर सारख्या करून घेतल्या ना तर उदाहरण सोडवायला सोपं जातं. पहा आधी आपण इथे खरेदीचा विचार करूया. बारा वस्तूंची खरेदी 10 रुपये आहे. पहा आणि ते 10 वस्तू आहेत. तर 12 आणि 10 यांचा मला असं वाटतं आपण 12 10 करा, काम अधिक सोपं होईल. 12 10 120. पहा 12 वस्तूंची खरेदी 10 रुपये आहे. तर मग 120 वस्तूंची खरेदी किती होईल? 12 10 120. मग 10 10 100, 100 रुपये होईल. येते लक्षामध्ये? 120 वस्तूंची किंमत किती? 100 रुपये. आता इकडे या, आता आपण विक्री काढूया. 10 वस्तूंची विक्री 12 आहे, 12 रुपये. तर मग पहा आपण वस्तू घेतल्यात 120, मग 10 ला 12 ने गुणूया म्हणजे वस्तू झाल्या 120. पहा इथे 120 वस्तू घेतल्या आपण, इथे पण 120 वस्तू घेऊया बरोबर. या 10 ला आपण 12 ने गुणले, पण 12 ला पण 12 नेच गुणावं लागेल. 12 12 144. म्हणजे पहा 120 वस्तू 120 वस्तू, 100 रुपये खरेदी असताना विक्री 144. टक्केवारीत नफा काढायचा होता. टक्केवारीत नफा काढताना तो नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो आणि योगायोगाने खरेदी किंमत 100 रुपये मिळालीच आहे. त्यामुळे डायरेक्टली आपल्याला टक्केवारीत नफा तोंडीच मिळतोय. 144 मधून 100 वजा करा, उत्तर आलं 44. पर्याय क्रमांक ये उत्तर येईल आपलं. पहा जर एक रक्कम 2 वर्षांसाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर तिची 600 रुपये रास होते आणि 3 वर्षांसाठी गुंतवली तर 642 रुपये रास होते. जर असे क्रमागत वर्ष असतील ना तर सोडवण्याची एक साधी सोपी ट्रिक आहे. आपला दर काढायचा आहे. पहा 3 वर्षांची रक्कम, पहा मी ट्रिक सांगतोय. 3 वर्षांची रक्कम, 3 वर्षांची रक्कम भागिले 2 वर्षांची रक्कम.
बरोबर 1+R/100. आर म्हणजे दर मिळून जाईल आपल्याला. पहा 3 वर्षांची रक्कम किती आहे? 642 रुपये. 2 वर्षांची किती? 600 रुपये. 1+R/100 असेल. हा एक जो आहे ना, इकडे अधिक इकडे वजा होईल. पहा 642/600 वजा 1 बरोबर R/100. आता हे जर सोडवलं ना तुम्ही तर पहा तिरकस गुणाकार वगैरे करा. 642 वजा 600 होतील म्हणजे 42 येईल. छेदामध्ये 600 येतील बरोबर R/100 येईल. हा जो 100 आहे ना, इकडे भागिले इकडे गुणिले होईल. म्हणजेच काय? 42/600 ला तो 100 गुणिले होईल बरोबर तुम्हाला मिळून जाईल R. पाही 2 2 0 गेले, खाली फक्त 6 राहिला आणि 26×7=42 म्हणजे आपल्याला R ची व्हॅल्यू मिळणार आहे 7. R बरोबर 7%. दर नेहमी टक्केवारीत असतो. पर्याय क्रमांक हे उत्तर मिळेल आपल्याला. पहा आता उदाहरण क्रमांक 87 घेऊया आपण. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहून घेऊ शकता. पहा उदाहरण क्रमांक 87. 1 मे रोजीचे तापमान 45.6 डिग्री होते. पहा 1 मे ला किती होतं? 45.6. 2 ते 6 मध्ये सरासरी तापमान दिलंय 42.3. सरासरी म्हणजे एका दिवसाचं 42.3. मग 2 ते 6 मध्ये दिवस झाले. पहा 2 3 4 5 6 5 दिवस झाले. मग 5 दिवसाचं तापमान काढावं लागेल सेपरेट आपल्याला. म्हणजे त्याला 5 ने गुणावं लागेल 42.3 ला. 5 त्रिक 15, हातचा आला 1, इथे दशांश चिन्ह घ्या. 5 दुणे 10 आणि 1 11, हातचा आला 1, 5 24 आणि 1 21. 211.5 आले. पहा इथे दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह घ्या. 211.5. आता पुढे अजून 7 मे रोजीचे तापमान पण दिले 46. यात पुन्हा 46 मिळवा. सगळ्यांची बेरीज करा आणि 7 दिवसांचं सरासरी तापमान विचारलं. ह्या बेरजेला 7 ने भाग दिला का उत्तर मिळून जाईल. पहा किती येते बेरीज? 6 आणि 5 11, दशांश चिन्ह घ्या. 6 7 आणि 7 13, हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि 4 10, हातचा आला 1. 303.1 उत्तर आले आपलं. 303.1. त्याला 7 ने भाग द्या. किती येते पहा? 7 1 7, 7 चोक 28. बाकी उरली 2 झाले 23. 7 त्रिक 21. 23 मधून 21 गेले, उरले 2. 1 च्या अलीकडे लिहिले आपण. 21 झाले, दशांश चिन्ह घ्या. 7 त्रिक 21. 43.3 उत्तर येईल पहा आपलं. पर्याय क्रमांक डी उत्तर असेल आपलं. पर्याय क्रमांक डी. चला नेक्स्ट एक्झाम्पल. एक रेल्वे पहिले 35 किलोमीटर अंतर 45 मिनिटात. पहा इथं अंतर दिलंय आपल्याला. पहिलं 35 किलोमीटर, वेळ दिली आपल्याला 45 मिनिट आणि पुढचे 69 किलोमीटर अंतर. हे अंतर आपल्याला किलोमीटर मध्ये दिलंय. ते 75 मिनिटात कापते. इकडे 75 मिनिटांमध्ये कापते. तर रेल्वेचा सरासरी वेग किती? आता वेग म्हणजे काय? अंतर भागिले वेळ. आपल्याला एकूण अंतर काढावं लागेल, त्याला वेळेने भाग द्यायचा. एकूण अंतर काढायचं म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागेल अंतराची. 9 5 14, हातचा आला 1, 4 आणि 7 10, 104 किलोमीटर. आता इथे मिनिट किती झाले पहा? 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 5 12, 120 मिनिट. 120 मिनिट म्हणजेच किती? 2 तास. आपल्याला विचारलाय रेल्वेचा सरासरी वेग किती, म्हणजे ताशी वेग काढायचा आहे आपल्याला. 2 तासात 104, तर 104 भागिले 2 करा. 52 येईल पहा. 104 भागिले 2, 52 किलोमीटर प्रति तास सरासरी. 2 तासात 104, तर 1 तासात किती? 52 किलोमीटर प्रति तास उत्तर येईल. उदाहरण क्रमांक 89 पहा. उमा व प्राचीच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. उमा आणि प्राची गुणोत्तर दिले दोघींचं 3:5. त्यांच्या वयामधला फरक 30 आहे. वयातला फरक, दोघीपैकी एकीचं तरी वय पाहिजे होतं. वय दिलेलं नाही दोघींचं, फक्त गुणोत्तर दिले आपल्याला. पण वयामधला फरक 30 वर्ष आहे. तर उमाचं वय काढायचंय आपल्याला. आजचं वय काढायचंय. हे आजच्याच वयाचं गुणोत्तर आहे. मग या गुणोत्तरावरून आपण पहा, उमाचं वय 3च्या पटीत आहे, प्राचीचं वय 5च्या पटीमध्ये आहे.
ही पट समान असते पाहिजे, नेहमी लक्षात घ्यायचं. ती पट जर आपण एक्स मानली, ती समान पट आपण एक्स मानूया. उमाचं वय होईल 3x, प्राचीचं होईल 5x. आजचं वय 3x वर्ष, 5x वर्ष. मग यांच्यामधला फरक किती येईल? 5x वजा 3x 2x. आणि हा फरक आपल्याला दिलाय 30 वर्ष. 2x बरोबर 30 आणि म्हणून x बरोबर 30 भागिले 2 बरोबर 15 वर्ष. मी तुम्हाला सांगितलंय इथे जो आपण x घेतलाय ती समान पट आहे. म्हणजे उमाचं वय 3च्या पटीमध्ये ती पट मिळाली 15. 15 त्रिक 45. x 15 3 45. म्हणजे उमाचं वय असेल 45 वर्ष. त्याच वेळेला प्राचीचं येईल 15 5 75 वर्ष. हे लक्षात घ्या. पण आपल्याला उमाचं विचारलंय, पर्याय क्रमांक सी उत्तर असेल आपलं. नेक्स्ट एक्झाम्पल. 80 लिटर दूध व पाणी यांच्या मिश्रणामध्ये 60% दूध आहे. 60% दूध आहे पहा. त्यामध्ये किती जास्तीचे दूध टाकले म्हणजे दुधाचे प्रमाण 90% होईल. सुरुवातीचं मिश्रण आहे 80 लिटरचं, हे लक्षात घ्या. परंतु टक्केवारी दिली आपल्याला 60%. ॲलिगेशन मेथडने आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. 100% या ठिकाणी सुरुवातीला 60% दूध आहे, हे लक्षात घ्या. नंतर अपेक्षित आहे आपल्याला 90%, दुधाचं प्रमाण 90%. पण त्यामध्ये किती जास्तीचे दूध टाकलं पाहिजे ते आपल्याला काढायचंय. तर पहा हा फरक आपण अगोदर घेणार. 100 वजा 90 येईल 10, 90 वजा 60 येईल 30. पहा यांचं जर आपण गुणोत्तर विचारात घेतलं ते येईल 1 3, 0 0 कॅन्सल, 1 3. हा 1 म्हणजे सुरुवातीचं असणारं मिश्रण 80 लिटर आहे ते, गुणिले 3 करा 240 लिटर. 240 लिटर उत्तर येईल पहा आपलं. 240 लिटर अधिकचे दूध टाकले म्हणजे दुधाचं प्रमाण 90% होईल. पहा पुढचं एक्झाम्पल, उदाहरण क्रमांक 91. एकूण या ठिकाणी 7 अंक दिलेत, हे कोणतेही असू द्या. या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती 7 अंकी संख्या तयार करता येतील अशा प्रकारचा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला ट्रिक माहिती असेल किंवा नसेलही. पहा 7 अंकी संख्या तयार करायच्या. 7 अंकांपासून फॅक्टोरियल 7 काढा. फॅक्टोरियल 7 म्हणजे काय? 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1 या सगळ्यांचा गुणाकार करा. उत्तर येऊन जाईल 5040. पर्याय क्रमांक डी उत्तर येईल आपलं. पहा पुढे 92 नंबरचं उदाहरण. संजय आणि तिरुपती यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर 7:3. यापूर्वी आपण एक उदाहरण सोडवलेले, त्याचप्रमाणे सोडवायचे सेम. संजय आणि तिरुपती गुणांमधला फरक 56 आहे. मग इथला पण फरक काढून घेऊया. समान मल्टिपल्स जे आहे, कॉमन मल्टिपल्स x मानू आपण. 7x आणि इकडे होईल 3x. दोघांमधला फरक आला 4x. हा गुणांमधला फरक 4x, पण हा फरक दिलाय आपल्याला 56. 4x बरोबर 56 म्हणजे x बरोबर 4 56 ला भागिले होईल 14 येईल. पहा म्हणजे समान पट जी आहे ती 14 आली. प्रश्न काय विचारला पहा, गुणांची बेरीज विचारली म्हणजे दोघांचे गुण काढावे लागतील. पहा संजयचे गुण 14 7 98 आणि तिरुपतीचे गुण 14 त्रिक, हे पहा 14 त्रिक 14 7 14 त्रिक 42. दोघांची बेरीज आली 140. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. चला आता आपण 93 नंबरचा एक्झाम्पल घेऊया. पहा आता 93 नंबरचा एक्झाम्पल सोडवताना काय करायचंय, हे जे वर्गमूळ चिन्ह आहे ना, डावीकडे वर्गमूळ चिन्ह उजवीकडे नाही, वर्ग करा दोन्ही बाजूचं म्हणजे वर्गमूळचं चिन्ह निघून जाईल. काय शिल्लक राहील मग 1 + x/144. पण उजवीकडे मात्र वर्ग होईल. 13चा वर्ग 169, 12चा वर्ग 144. पण आपल्याला x काढायचा आहे. x बरोबर किती, 1 ला इकडे वजा करूया आपण. काय येईल पहा 169/144 वजा 1 केला तर पहा 169 वजा 144 होईल. वरती येतील 25, खाली येईल 144. आता ही किंमत कशाची आलेली आहे आपली, डावीकडे काय उरलाय आपला x/144. आपण 1 इकडे वजा केलेला आहे, डावीकडे आहे x/144 म्हणजे ही किंमत आलेली आहे x/144. पहा छेद सामान्य तो डायरेक्ट कॅन्सल होईल म्हणजे x ची किंमत आली 25. पर्याय क्रमांक बी उत्तर येईल. पुढचं एक्झाम्पल, खालीलपैकी कोणती समूळ संख्यांची जोडी नाही म्हटले.
समूळ संख्या म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये कोणताच विभाजक समान नसतो, सामायिक नसतो, एक सोडून, त्यांना समूळ संख्या म्हणतात. मग सामायिक विभाजक आला का ती जोडी नाही. मग आता पर्याय क्रमांक डी पहा. 5 आणि 1 6, 9 आणि 3 12, 6 आणि 12 3च्या पाड्यामध्ये, म्हणजे दोघांचा पण विभाजक 3 समान आहे पहा. म्हणजे समूळ संख्यांची जोडी होणार नाही, बाकीच्या 3 तर नक्की असणार आहे. ऑब्झर्वेशनवर डिपेंड आहे. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे पहा. आपले रोमन संख्येवर आधारित एक्झाम्पल आहे, सगळ्या जोड्या आपण चेक करूया. पहा इथे आले 15 XV, आता 20 वजा 5 15 आले, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. इथे आले 15 आणि 10 आणि 5 15, ही दोन्ही ठिकाणी 15 15 आले, ही पण जोडी बरोबर आहे. आता इकडे या, हे 10 आणि 5 15 आणि हे 25 वजा 5 20, म्हणजे ही जोडी चुकीची आहे, बी. आता खाली डी पहा, आपलं उत्तर बी मिळतंय. बरेचसे विद्यार्थी इथे ही जोडी चुकीची मिळाली का लगेच क्लिक करणार आहेत, बरोबर आहे, आन्सर आपले गोल करणार आहेत. परंतु या ठिकाणी डी सुद्धा आपल्याला जोडी चुकीची मिळते, हे लक्षात घ्या. पहा हे XV 15 आले आणि हे 11 आणि 5 16, म्हणजे ही सुद्धा जोडी चुकीची आहे, हे लक्षात घ्या. डी सुद्धा, 2 जोड्या चुकीच्या आहेत, 2 बरोबर आहेत. ठीक आहे, पुढचा एक्झाम्पल घेऊया आपण. इथे पहा, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किलोमीटर प्रत्येकी 5 तासांत पोहोचतो, तर प्रवाहाचा वेग किती. प्रवाहाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने आपण विचार करणार आहोत. व्यक्ती आणि प्रवाह अशा 2 बाबी आहेत. आता प्रवाहाच्या दिशेने आणि इकडे विरुद्ध दिशेने असे 2 भाग करूया आपण. पहा, तर प्रवाहाचा वेग किती असा प्रश्न विचारला आपला. वेग बरोबर काय, अंतर भागिले वेळ. आता अंतर किती आहे प्रवाहाच्या दिशेने 30, अंतर भागिले वेळ 5 तासात प्रत्येकी, दिशेने 5 तास विरुद्ध दिशेने 5 तास, याला 5 ने जर भाग दिला तर उत्तर येईल 6. हा प्रवाहाचा वेग असेल किलोमीटर प्रति तास मध्ये येईल, तो किलोमीटर प्रति तास. आता विरुद्ध दिशेने या, विरुद्ध दिशेने अंतर आहे 18, वेळ 30 आहे 5 तासाची. 18 भागिले 5 करूया, 5 त्रिक 15, 3 उरले, 0 घेतला 30, 5 36, 3.6 किलोमीटर प्रति तास. म्हणजे या ठिकाणी हा आपण काढलाय वेग, हाही काढला वेग. परंतु हा वेग कसा आहे प्रवाहाच्या दिशेने. प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय, M अधिक S. M म्हणजे मॅन, S म्हणजे स्ट्रीम, प्रवाह. M अधिक S बरोबर किती आले, इथे 6 आले. इकडे पहा 3.6, हे काय आहेत, M वजा S आहे, कारण काही विरुद्ध दिशेने आहे. प्रवाहाचा वेग आपण वजा केला M मधून, याचं उत्तर आलं 3.4. आपल्याला विचारलं प्रवाहाचा वेग किती, आपल्याला S ची किंमत काढायची. S ची किंमत काढायची म्हणून काय करायचं, या 2 समीकरणांची वजाबाकी करायची, म्हणजे M कॅन्सल होईल, आपल्याला S पाहिजे, हे लक्षात घ्या. मग वजाबाकी जर केली तर काय होणार आहे, M कॅन्सल होणार आहे, खालचं हे चिन्ह बदलतं, म्हणजे 2S होईल. हा 6तून 3.4 गेले, आले 2.4. आता या 2.4 ला काय करायचंय, 2S ला गुणिले याला भागिले होईल, 1.2 किलोमीटर प्रति तास उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक बी उत्तर असेल आपलं, पर्याय क्रमांक बी उत्तर येईल. चला नेक्स्ट एक्झाम्पल. एका पिशवीमध्ये 1 रुपये 50 पैसे व 25 पैशांच्या नाण्यांचे गुणोत्तर 2:3:4 आहे. जर पिशवीमध्ये एकूण 180 रुपये असतील तर 50 पैशांची नाणी किती. पहा इथे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे, पहा 2:3:4. आता हे सगळे तर रुपयामध्ये पाहिजेत किंवा पैशामध्ये पाहिजेत. 1 रुपये इथे घेऊया, 1 रुपया, इथे या 50 पैसे त्याचं रुपयामध्ये रूपांतर केलं तर 0.5 होईल, आणि पुढे पहा 25 पैसे म्हणजेच काय 0.25 येईल. पहा ही वरती समानपट मानूया, समानपट X मानूया आपण, म्हणजेच काय पहा आपण आता एकूण रुपये काढणार आहोत. बे 1 बे म्हणजे 2x रुपये होतील. हे खाली लिहितो पहा 2x रुपये होतील. त्यानंतर 5 त्रिक 15 हा 1.5 रुपया होईल, म्हणजे 1.5x ही समान मल्टिपल म्हणतो आपण, कॉमन मल्टिपल x घेऊया आपण. त्याच्यामध्ये आता 4 गुणिले 25 0.25 1 येईल पहा 1x. आता सगळ्यांची बेरीज पहा, हे एकूण रुपये झाले, एकूण रुपये रुपयामध्ये 2 आणि हे 1.5 3.5 3.5 1 4.5 4.5x रुपये झाले. पण हे रुपये आपल्याला दिलेत 180,
हे लक्षात घ्या. म्हणजे 4.5x बरोबर झाले 180 आणि म्हणून x बरोबर 4.5 याला भागिले होईल 180 भागिले 4.5. हा पॉईंट जर आपण कॅन्सल केला तर खाली किती झाले 45, वरती एक 0 वाढवावं लागेल. आता 45 चोक 180 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 40 म्हणजे x झाला 40. आपल्याला 50 पैशांची नाणी विचारली. 50 पैशांची नाणी किती आहेत? 3 आहेत बरोबर. 50 पैशांची नाणी 3 आहेत. मग काय करायचंय? x बरोबर जे 40 आलेत त्याला 3 ने गुणा, उत्तर येईल 120. पर्याय क्रमांक सी उत्तर असेल आपलं. पुढचं एक्झाम्पल पहा. एका सभागृहात 35 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेमध्ये 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेमध्ये 24 खुर्च्या. 3 रांगा पूर्ण झाल्या, एकूण 35 रांगा आहेत. तर 25व्या रांगेत खुर्च्या किती असतील? 3 रांगा ऑलरेडी झाल्यात, आता पुढच्या राहिल्यात 22 रांगा. पहा, एका रांगेला रांग चेंज झाली का 2 खुर्च्या वाढतात. म्हणजे 22व्या रांगेमध्ये 22 गुणिले 2 आपल्या 22 दुने 44. या 44 खुर्च्या असतील वाढलेल्या. म्हणजे या 44 मध्ये तुम्हाला परत काय करायचंय? इथल्या 24 खुर्च्या मिळवायच्या. म्हणजे किती झाले? 68. पर्याय क्रमांक बी उत्तर येईल आपलं. पहा, त्यानंतर आता इथे पहा 2 वजा 2 वजा 2 बरोबर किती? तर पहिल्या 2 वजा 2 चं उत्तर येईल 0. पुन्हा 0 -2 आन्सर आलं -2 आणि परत त्यात पुढे परत -2 ऍड केला म्हणजे -2 -4. पर्याय क्रमांक बी. आता शेवटचं एक्झाम्पल 0.07%. 0.07% टक्के म्हणलं का छेदामध्ये 100 येतात, हे लक्षात घ्या. आता हे 0.07 लिहितो मी. हा दशांश चिन्ह देत नाही मी. हा पहिला 0 जर तुम्ही घेतला तर दशांश चिन्ह इथं आहे ते एक घर डावीकडे येणार म्हणजे इथं येणार नाही. आता या 0च्या अलीकडे येणार इथे. हा पुढचा 0 पुन्हा एक 0 वाढणार ते पुन्हा अलीकडे येणार म्हणजे आपला आन्सर येणार आहे 0.0007. पर्याय क्रमांक डी 0.0007. अशा प्रकारे आजची प्रश्नपत्रिका होती. ज्या विद्यार्थ्यांचा सराव होता मला असं वाटतं नक्की त्या विद्यार्थ्यांना नक्की चांगले मार्क्स पडले असतील. तर आपण पोलीस भरतीवर डिपेंड सिलेबस नव्याने सुरू केलेला आहे. अगदी येणाऱ्या अल्प कालावधीमध्ये तो आपण पूर्ण करणार आहोत. तेव्हा चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा फॉर द नेक्स्ट अपडेट आणि बेल आयकॉनवर मात्र नक्की क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट्स लवकरात लवकर प्राप्त होतील. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.